बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील कार्यशाळेला अजित पवारांची दांडी. माळेगाव कारखाना प्रचाराला दिली पसंती. शरद पवारांसोबतचा कार्यक्रम दादांनी टाळला. मुंबई मनपा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, शरद पवारांचं मोठं वक्तव्य. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचंही नमूद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका. दुपारी शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी. जळगावमध्ये कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट होणार. एका कार्यक्रमामध्ये औपचारिक भेट होणार असल्याची खडसेंची माहिती, तर भेटीबाबत माहिती नाही, फडणवीसांचं वक्तव्य. हिंदीची सक्ती असू नये, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं, शरद पवारांची भूमिका. पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का? चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. पुण्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी. धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच. खडकवासला धरणातनं मुठा नदीत 15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. 2 दिवसामध्ये धरणातील पाणीसाठा वाढला. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम. दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार.